यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी सातबारा कोरा या यात्रेची सुरुवात भारताचे पहिले कृषी मंत्री दिवंगत डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापड जिल्हा अमरावती येथून सोमवारी केली। ही यात्रा मंगळवारी लोही तालुक्यात दारव्हा या गावी पोहोचली। काँग्रेसचे पंढरी सिंह यांनी यात्रेचे स्वागत केले। या ठिकाणी बच्चू कडू यांनी सभेला संबोधित केले। यावेळी नागरिक उपस्थित होते। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकच्या कॅश व्हॅनला सोमवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास पुसद नजीकच्या खुंडाळा घाटात अपघात झाला। या व्हॅनद्वारे 6 शाखांमध्ये रक्कम पोहोचते केली जात होती। सुदैवाने या घटनेत व्हॅनमधील तिघांनाही दुखापत झाली नाही। रोख ही सुरक्षित राहिली। वणी तालुक्यात मागील 4 दिवसांपासून बरसत असलेल्या आषाढ सरींनी शेतकऱ्यांसह सामान्य जणी सुखावला आहे। सोमवारी संध्याकाळपासूनच संततधार पाऊस बरसत असल्याने अंकुरलेल्या पिकांना संजीवनी मिळणार। दरम्यान शेतात वाढलेल्या तणांच्या नोंदणीसाठी मंजुरांच्या उपलब्धतेची समस्या शेतकऱ्यांसमोर उभी टाकली। यामुळे तणनाशकांचा वापर वाढल्याने जमिनीचा पोत खराब होण्याची शक्यता अधिक आहे। उमरखेड तालुक्यातील जगापूर फाट्यावरील एका शेतात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जुगारांनी दगडफेक केली। ही घटना सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली। एकाला अटक केली असून अन्य पसार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। पुसद तालुक्यात मूलबाळ होत नसल्याने आणि शारीरिक संबंधास नकार देत असल्याने झोपेत असलेल्या पत्नीच्या धारदार चाकूने गळा चिरून खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास टिपू सुलतान चौक वसंतनगर येथे घडली। डोंगरखर्डा येथील बसस्थानकाजवळ मंगळवारी जाळकिन्ही मार्गावर मोठे झाड पडले, तसेच वीज ताराही तुटल्या। यामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील अष्टविनायक अर्बन क्रेडिट सोसायटीच्या मुख्य कार्यालयासह माणिकवाडा धनज मोजर लोही आणि बोरी अरब शाखेत 7 महिन्यांपासून हक्काच्या आणि कष्टाच्या पैशांचे विड्रॉल मिळत नसल्याने खातेदार संतप्त झाले। त्यातूनच मंगळवारी माणिकवाडा येथील शेकडो खातेदारांनी जिल्हा कचेरीवर धडक देत ठिय्या मांडला। शिंदोला परिसरातून गुग्गुस जाणारे कोलगाव ते कैलासनगर या वर्दळीच्या मार्गावर दुतर्फा होणाऱ्या वेकोलीच्या अवैध पार्किंगमुळे वाहतुकीचा खडंबा होत आहे। परिणामी शेतकरी, विद्यार्थी, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे हा मार्ग वेकोलीच्या पार्किंगसाठी की सर्वसामान्य लोकांच्या रहदारीसाठी असा प्रश्न नागरिक करीत आहेत। वेकोली प्रशासनाने या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची परिसरातील ग्रामस्थांची मागणी आहे। यवतमाळ जिल्ह्यात रेल्वे प्रवास अधिक सुलभ आणि आधुनिक करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वन हे नवीन ॲप सुरू केले। या एकाच ॲपमध्ये तिकीट बुकिंग, जेवणाची ऑर्डर, ट्रेनचे लाईव्ह स्टेटस, तक्रार नोंदवणे अशा विविध सुविधा आहे। यामुळे प्रवास करणे अधिकच सुकर होणार। याशिवाय लांबचा प्रवास करताना येणाऱ्या अडचणी ॲपमुळे तत्काळ दुरुस्त होणार आहेत। हा ॲप प्रत्येकासाठी उपयुक्त ठरणार। यामुळे नवीन ठिकाणी जाताना एकटा व्यक्ती असल्यामुळे येणाऱ्या अडचणी दूर सारण्यासह त्यांची पूर्तता ॲपमधून करता येणार आहे।